नाशिक शहर हे एमडी हा अंमली पदार्थ विक्रीचे आगर आहे, ही बाब लपून राहिलेली नाही. नाशिक पोलिसांच्या डोळ्यावर टिच्चून जेव्हा मुंबई पोलीस नाशिकमधील एमडीचा कारखाना उद्ध्वस्त करतात, तेव्हाच ही बाब स्पष्ट झाली होती. भावी पिढीला एमडी सारख्या अंमली पदार्थांची चटक लावून हे शहरच बर्बाद करण्याचा वेडा विचार काही तथाकथित गुन्हेगार करत आहेतच, पण त्यास लोकप्रतिनिधी सुद्धा पाठीशी घालतात आणि समाजात उजळ माथ्याने वावरतात. ही अगदी लाजिरवाणी बाब आहे. इतकेच काय, पण कायद्याचे रक्षकच या रॅकेटमध्ये असल्याचे स्पष्ट होऊनही अधिकाऱ्यांचे हात बांधले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाने एका कारमधून तिघांना ताब्यात घेताना त्यांच्याकडून 12,500 रुपया किमतीचा एमडी जप्त केला. अक्षय बाळू बोडके, नितीन रामनाथ गुंजाळ आणि साहिल संतोष सोनवणे अशी त्यांची नावं असून ते निफाड तालुक्यातील रहिवाशी आहे. त्यांच्याकडून 2 काडतुसे जप्त करण्यात आली असून एकूण 3.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश निमाने करीत आहेत. आज सकाळी पहाटेच्या सुमारास 3:30 वाजण्याच्या सुमारास डीबी पथक आपलं पेट्रोलिंग करत होतं. त्या पेट्रोलिंग करताना दरम्यान आडगाव नाका येथे एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार M04 पासिंगची गाडी आहे. त्या गाडीमधले काही 3 जण संशयास्पद दिसले. आपल्या डीबी पथकाने त्यांना जरा हटकलं असता त्यांनी पळापळ केली होती. मग त्या लोकांना ताब्यात घेतलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यांच्या घाबरण्याचं कारण विचारलं असता त्यांनी सांगितलं, आमच्याकडे एक अंमली पदार्थ आहे, एमडी नावाचा पदार्थ आहे. त्या पदार्थ असल्यामुळे आम्ही पुढील तपास पथक आमचे आणि वरिष्ठांना आम्ही ACP साहेबांची परवानगी घेऊन पुढील त्याची कारवाई केलेली आहे. तिन्ही इसम आता ताब्यात आहेत. त्यातले 2 इसम हे सायखेडा परिसरातले आहेत आणि एक इसम इथला आडगाव परिसरातला आहे. सध्या यांनाही 4 दिवसाची पोलीस कस्टडी भेटलेली आहे. याच्यात एमडी जे अंमली पदार्थ आजकाल मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे म्हणजे 2.5 ग्रॅम मिळालेलं आहे. हे कुठून आणलं, कोणी कोणाकडनं विकत घेतलेलं आहे, याच्या मागचे कोण पेडलर आहेत, याचा तपास सध्या सुरू आहे. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.